जब जॉब चाहिए सरकारी तो इंडिया करे अड्डा 24/7 पर तैयारी। अड्डा 24/7 इंडिया नंबर 1 गवर्नमेंट जॉब प्रिपरेशन ऐप। जब जॉब चाहिए सरकारी तो इंडिया करे अड्डा 24/7 पर तैयारी। अड्डा 24/7 इंडिया नंबर 1 गवर्नमेंट जॉब प्रिपरेशन ऐप। गुड मॉर्निंग टू ऑल. हॅलो अँड वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिजनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आज संडे स्पेशल या सेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चला तर या जॉब अपडेटच्या सेशनची सुरुवात करूयात एका सुविचाराने. आणि आजचा सुविचार आहे, वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कभी ना सोचे, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर ही बदल दे. या सुविचाराने आपण आजच्या या दिवसाची सुरुवात करूयात. गाईज बघा, आपण एक महत्त्वाचे नोटिफिकेशन आजच्या या दिवशी बघणार आहोत. तो पटापट लिंकला शेअर करा. महाराष्ट्रभरातील जे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हे सेशन नक्कीच पोहोचलं पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपलं अड्डा 24/7 मराठीचं टेलिग्राम चॅनल जे आहे, जे जॉईन केलं नसेल तर जरूर जॉईन करा. बघा, लिंक इथे दिलेली आहे t.me/adda247 मराठी. तर MPSC शुअर शॉर्ट सिलेक्शन हे आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे, जे तुम्हाला प्रत्येक अपडेट तुम्हाला देत असेल, तर या टेलिग्राम चॅनलला जरूर जॉईन व्हा. आणि येस, अड्डा 24/7 मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब आत्ताच करायचं. चला तर ऑगस्ट महिन्यातील नोकरीच्या संधी आपण बघूयात. भरती संदर्भातील परिपूर्ण माहिती बघणार आहोत आपण. कुठली नोटिफिकेशन नवीन आलेली आहे ती आपण इथे आता कव्हर करणार आहोत. तर आजची एक नवीन नोटिफिकेशन आपण बघणार आहोत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी. तर ज्यामध्ये गट ब आणि गट क संवर्गातील पदे जी आहेत ती भरली जाणार आहेत. तर आता किती पदांसाठी भरती होणार आहे आणि कोण कोण एलिजिबल असणार आहे, कशा पद्धतीने अर्ज केले जाऊ शकतात, ठीक आहे, कधी परीक्षा होईल, याबाबतची परिपूर्ण माहिती आता इथे आपण बघायला सुरुवात करूया. बघा, ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज मागवले जात आहेत ते 19 ऑगस्ट 2022 पासून सुरू झालेले आहेत. अंतिम दिनांक जो आहे अर्ज सादर करण्याचा तो आहे 8 सप्टेंबर 2022 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरलं जाईल 8 सप्टेंबर 2022 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. आता ऑनलाईन परीक्षेचं जे प्रवेशपत्र जे आहे ते परीक्षेच्या 7 दिवस आधी रिलीज होईल. आणि परीक्षेचा दिनांक आपल्याला इथे अजूनही डिक्लेअर केलेलं नाही, परंतु ऑक्टोबर 2022 एक टेंटेटिव्ह मंथ अँड इयर आपल्याला इथे दिलेलं आहे. ऑक्टोबर 2022मध्ये ही परीक्षा होण्याचे या ठिकाणी चान्सेस आहेत. आणि येस, त्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने आपली परीक्षा होईलच. चला तर याबाबतची आणखी डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ते आता इथे आपण बघायला सुरुवात करणार आहोत. बघा, इथे आपण नोटिफिकेशन ओपन केले, ज्या नोटिफिकेशनमध्ये परिपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे PCMC म्हणजेच पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशनची, ती इकडे बघूयात. आता पदनाम, पदसंख्या, आरक्षण तपशील हा पूर्ण पार्ट आपण इथे बघायला सुरुवात करूया. बघा, पहिलं पदनाम दिलेलं आहे अतिरिक्त कायदा सल्लागार, गट ब मध्ये मोडले जात आहे, पदसंख्या आहे 1. दुसरं पद दिलेलं आहे विधी अधिकारी, गट ब, पदसंख्या 1. त्यानंतर तिसरं पद आहे उपमुख्य अग्निशमन अधिकारी, गट ब, 1 पदसंख्या इथे दिलेली आहे. त्यानंतर विभागीय अग्निशमन अधिकारी, गट ब, 1 जागा आहे. त्यानंतर उद्यान अधीक्षक वृक्ष, गट ब, 1 जागा. सहाय्यक उद्यान अधीक्षक, गट ब, 2 जागा. उद्यान निरीक्षक, गट क, 4 जागा. त्यानंतर हॉर्टिकल्चर सुपरवायझर, गट क, 4 जागा. इथे आपल्याला सहाय्यक उद्यान अधीक्षक जे आहे गट क च्या 2 जागा आहेत त्या आपल्या इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर बघा, 9वी पोस्ट आहे कोट लिपिक, गट क, 2 जागा. त्यानंतर ॲनिमल कीपर, गट क संवर्ग जे आहे बघा 2 जागा. त्यानंतर समाजसेवक, गट क, 3 पदसंख्या इथे आपल्याला दिलेली आहे. पुढे आपण जर बघितले तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, गट क, 41 जागा. आणि लिपिक, गट क, 213 जागा, ज्या की मॅक्झिमम पोस्ट इथे आपल्याला दिलेल्या आहेत. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आत्तापर्यंत आपल्याला बघायला भेटलं किती जागा आहेत तर 41 आहेत. चला, आरोग्य निरीक्षक, गट क, 13 जागा. कनिष्ठ अभियंता स्थापत्य 75 जागा. बघा, सेकंड हायेस्ट पोस्ट इथे आपल्याला या बघायला भेटल्या आहेत. 16 नंबरचं पद दिलेलं आहे बघा, कनिष्ठ अभियंता विद्युत, गट क वर्गामध्ये मोडलं जाते, 18 जागा या ठिकाणी आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला
बघायला भेटलं 386 पदांची ही भरती होणार होती. 385 386 पदं जी आहेत ते या भरतीद्वारे भरले जाणार आहेत. तर पदनाम, वेतन श्रेणी व नेमणुकीची अर्हता जी आहे ती आता इकडे बघायला सुरुवात करूयात. बघा जे अनुक्रमांक दिलं होतं पदनाम, ठीक आहे, आणि त्याच्यासाठी अर्हता काय असली पाहिजे, काय इलिजिबिलिटी ठेवलेली आहे ते आता इथे बघायला सुरुवात करूयात. पहिलं पद दिलं अतिरिक्त कायदा सल्लागार, पे लेवल दिलं S16, बघा रुपये 44,900 ते 1,42,400. आता मान्यताप्राप्त विद्यापीठातील बघा विधी पदवीधर आवश्यक असेल. त्याचप्रमाणे दिवाणी व फौजदारी न्यायालयातील किमान 7 वर्षाचा स्वतंत्र वकील म्हणून काम केल्याचा अनुभव आवश्यक आणि मान्यताप्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक आहे. तर अशी ही एलिजिबिलिटी इथे आपल्याला दिलेली आहे. दुसरं पदनाम दिलेलं आहे विधी अधिकारी, ज्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील विधी पदवीधर आवश्यक, दिवाणी व फौजदारी न्यायालयातील किमान 5 वर्षाचा स्वतंत्र वकील म्हणून काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे आणि मान्यताप्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक. तर अशा पद्धतीने ही एलिजिबिलिटी ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर तिसरं पद दिलेलं आहे उपमुख्य अग्निशमन अधिकारी, कोणत्याही शाखेचा पदवीधर चालेल इथे, आणि राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील पदवी बी फायर धारण केलेली किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांचे डिव्हिजनल फायर ऑफिसर पाठ्यक्रम किंवा द इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर्स युनायटेड किंगडम या संस्थेतील सदस्यत्व MI फायर किंवा कोणत्याही शाखेचे पदवी प्राप्त केल्यानंतर द इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर्स युनायटेड किंगडमचे सदस्यत्व असावे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असेल. शारीरिक पात्रता दिले 165 सेंटीमीटर. महिलांसाठी उमेदवाराची जी उंची दिली किमान 162 सेंटीमीटर दिले. छाती साधारण 81 सेंटीमीटर आणि फुगवून 5 सेंटीमीटर जास्त असावं. वजन 50 किलोग्राम. दृष्टी चांगली. तर अशा पद्धतीची अर्हता आपल्याला इथे दिलेली आहे. आणि उपमुख्य अग्निशमन अधिकारी किंवा तत्सम पदावरील किमान 5 वर्ष सलग सेवा झालेली असावी. त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक आणि संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे सेवा प्रवेश नियम लागू राहतील. तर अशा पद्धतीने उपमुख्य अग्निशमन अधिकारी पे लेवल S20 साठी ह्या शारीरिक अर्हता तसेच जे क्वालिफिकेशन जे रिक्वायर्ड आहे ते आपल्याला इथे दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे जर आता इथे आपल्याला बघायला गेलं तर विभागीय अग्निशमन अधिकारीसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर, तसेच आपण जे वर जे पोस्ट आपल्याला दिली होती उपमुख्य अग्निशमन अधिकारी, त्याच्यासाठी जे रिक्वायरमेंट्स आपल्याला दिल्या होत्या सेम रिक्वायरमेंट्स इथे आपल्याला दिसत आहेत. फक्त आपण जर इथे बघितलं तर बघा इथे आपल्याला एक्सपिरियन्स देखील सेम दिलेला आहे. विभागीय अग्निशमन अधिकारी किंवा तत्सम पदावरील किमान 5 वर्ष सलग सेवा केलेली असावी. तर सेम जे क्वालिफिकेशन आणि जे एक्सपिरियन्स आहे ते विभागीय अग्निशमन अधिकारी आणि उपविभागीय अग्निशमन अधिकारी जे आहे उपमुख्य अग्निशमन अधिकारी त्यांच्यासाठी दिलेले आहेत. चला नेक्स्ट पोस्ट दिलेले 5वी पोस्ट दिलेले आहे उद्यान अधीक्षक वृक्ष. आता यामध्ये जर आपण बघितलं तर मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठातील BSc हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्री ही पदवी असणं आवश्यक. शासकीय निमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्था अथवा नामांकित संस्थांमधील उद्यानातील पर्यवेक्षकीय कामाचा 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आणि मान्यताप्राप्त शासन संस्थेकडून संगणक अर्हता आवश्यक. आता सेम जे या ठिकाणी क्वालिफिकेशन जे आहे ते सहाय्यक उद्यान अधीक्षक आणि उद्यान निरीक्षक या पदांसाठी आपल्याला बघायला भेटते. त्याचप्रमाणे हॉर्टिकल्चर सुपरवायझर या 4 पदांसाठी बघा उद्यान अधीक्षक वृक्ष, उद्यान सहाय्यक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक आणि हॉर्टिकल्चर सुपरवायझर या 4ही पोस्टसाठी सेम क्वालिफिकेशन आपल्याला इथे दिलेलं आहे. त्यानंतरचं आता नेक्स्ट आपल्याला जे पद दिलेलं आहे ते पद आहे कोर्ट लिपिक. आता मान्यताप्राप्त विद्यापीठातील विधी शाखेतील पदवीधर असणं आवश्यक आहे आणि सोबत शासनाकडील मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. आता मराठी टंकलेखनाचा वेग जो आहे तो 30 आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे.
वरिष्ठ वकिलांकडील कोर्ट कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आणि मान्यताप्राप्त शासनाकडील संगणक अर्हता आवश्यक असेल. ठीक आहे. आता 10वी पद जे दिलेलं आपल्याला ॲनिमल कीपर, त्याचे या ठिकाणी क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे, इलिजिबिलिटी काय दिली ते आपण इथे बघूयात. बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील पशुवैद्यकीय पदविका उत्तीर्ण असणं आवश्यक. प्राणी संग्रहालयाच्या ठिकाणी किमान 5 वर्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल आणि मान्यताप्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक. तर असे हे ॲनिमल कीपरसाठी क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे. समाजसेवक पदासाठी MSW ही पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आणि संगणक अर्हता आवश्यक राहील. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार आणि मान्यताप्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक असेल. लिपिक पदासाठी आपल्याला आता क्वालिफिकेशन जे आहे ते काय दिले ते बघूयात. बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक. शासनाचं बघा, मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग जो आहे तो 40 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. तसेच MSCIT सर्टिफिकेट किंवा इतर जो संगणक सर्टिफिकेट जे आहे ते प्रमाणपत्र आवश्यक असेल आणि मराठी भाषेचं ज्ञान इथे कंपल्सरी आहे. चला, त्यानंतरची नेक्स्ट जी या ठिकाणी पोस्ट दिलेली आहे ती आहे आरोग्य निरीक्षक, ज्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शासन मान्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण असणं आवश्यक आणि मान्यताप्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक. हे आपल्याला आरोग्य निरीक्षकसाठी दिलेलं आहे. आणि नेक्स्ट जे पदं दिलेले आहेत ज्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदविकाधारक, बघा डिप्लोमा किंवा डिग्री बघा स्थापत्य अभियांत्रिकीची असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आणि मान्यताप्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक आहे. आणि शेवटचं एक पद दिलेलं आहे बघा, कनिष्ठ अभियंता विद्युत पदविकाधारक, ज्यामध्ये पदविकाधारकचे जे लेवल जे आहे ग्रेड पे लेवल आहे S14 38,600 ते 1,22,800 आणि पदवीधारकसाठी पे लेवल S15 दिलं 41,800 ते 1,32,300. आता याच्यासाठी क्वालिफिकेशन दिलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा पदविका आवश्यक आणि मान्यताप्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक आहे. तर अशा या पोस्टसाठी काय काय रिक्वायरमेंट आहेत, जे क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे ते आपण इथे पाहिलेलं आहे. चला, आता पुढे जी माहिती दिली आहे वयोमर्यादा आपण इथे बघून घेऊयात. बघा, अर्ज स्वीकृतीचा जो अंतिम दिनांक आहे तोपर्यंत किमान खुला किंवा मागासवर्गीय अनाथ जे आहेत त्यांच्यासाठी मिनिमम 18 वर्ष, कमाल खुल्या वर्गासाठी 38, मागासवर्गीय अनाथांसाठी 43 आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडू जे आहेत त्यांच्यासाठी खुल्या वर्गासाठी 43, मागासवर्गीयांसाठी 43, खुल्या वर्गासाठी 45, जे दिव्यांग माजी सैनिक भूकंपग्रस्त आहेत त्यांच्यासाठी आणि मागासवर्गीयांसाठी देखील 45 वर्ष, दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष आणि अंशकालीन उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी 55 वर्ष. तर अशा पद्धतीने हे आपल्याला वयोमर्यादा इथे राखून दिलेली बघायला भेटते. आता परीक्षा शुल्क किती असेल या पदांसाठी? बघा, परीक्षा शुल्क मागास प्रवर्गातील उमेदवारांनी 800 रुपये पे करणं गरजेचं राहील आणि अमागास जे खुल्या प्रवर्गातील उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये याप्रमाणे परीक्षा शुल्क भरणं आवश्यक आहे. परीक्षा शुल्क जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाते. तर जे फॉर्म फिलिंगची जी लास्ट डेट आहे तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील करू शकता आणि फीस देखील ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे. तर बघा गाईज, जे माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क जे आहे ते माफ राहील. क्लिअर? चला, आता जे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी पद्धत आहे ती कशा पद्धतीची आहे ती एकदा बघून घेऊयात. बघा, ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज सादर करायचे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही या वेबसाईटवर जाऊन करायचं आहे. आता आपला व्हॅलिड ईमेल ID, भ्रमणध्वनी क्रमांक, जो मोबाईल नंबर जो आहे तो ऑनलाईन अर्जामध्ये नोंदवणं आवश्यक राहील. तो व्हॅलिड ईमेल ID, मोबाईल नंबर टाका, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट जे असतील ते परीक्षेसंबंधित असेल, रिझल्ट संबंधित असेल, लिस्ट संदर्भात कुठलंही अपडेट असेल तर ते तुम्हाला त्या मोबाईलद्वारे आणि ईमेलद्वारे प्राप्त होते.
ठीक आहे. ऑनलाईन पद्धतीने जे परीक्षा शुल्क तुम्ही भरणार आहे ते कुठल्याही पद्धतीने काही इश्यूज असतील तरी ते कुठल्याही परिस्थितीत परत केले जाणार नाहीत. ओके. चला, तर जे ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे pcmcindia.gov.in यावर गेल्यानंतर तुम्हाला बघा जिथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा ऑप्शन भेटणार आहे तिथे न्यू युजर रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला ईमेल आय डी, मोबाईल नंबर वगैरे तुम्ही डिटेल्स टाकल्यानंतर जो व्हॅलिड लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल. त्याच्या थ्रू लॉग इन करून तुम्ही पुढील जी प्रोसेस आहे ती कंप्लीट करू शकता. ठीक आहे. फीज पेमेंट केल्यानंतर फायनली तुमचा जो फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट होईल. ओके. तर अशा पद्धतीने गाईज बघा आपल्याला फॉर्म कसं भरायचं आहे, कुठल्या वेबसाईटवर जाऊन भरायचं ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता फोटो आणि स्वाक्षरीबाबतच्या सूचना बघा. उमेदवारांनी जे रिसेंटली काढलेलं जे पासपोर्ट साईजचा जो फोटो आहे तो रंगीत फोटो अपलोड करायचा आहे. आणि फोटो काढताना फ्लॅशचा वापर केल्यास रेड आय येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. इव्हन जे आपण फोटो काढताय बघा, जर तुम्ही चष्मा वापरत असला तर डोळे दिसतील अशा प्रकारचा फोटो असावा. फोटोमध्ये टोपी, गॉगल, मास्क यांनी चेहरा झाकला जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. छायाचित्र जे आहे ते 50 ते 80 KB दरम्यानचं असावं. आणि जे तुम्ही जे सिग्नेचर जे आहे ते सिग्नेचर बघा पांढऱ्या कागदावर स्वाक्षरी करून ते अपलोड करायचे काळ्या शाईच्या पेनने. आणि हे इमेज देखील 50 to 80 KB दरम्यानचं असावं. ओके. तर www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन गाईस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. जे वय आहे, शैक्षणिक अर्हता जे आहे ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे काय काय लागणार आहे. ओके. तर ऑनलाईन पद्धतीने तुमची या ठिकाणी परीक्षा होणार आहे. ती परीक्षेचं निकाल जे आहे ते देखील ऑफिशियल वेबसाईटवर लावण्यात येईल. बघा परिपूर्ण माहिती जी आहे ते मी तुम्हाला इथे दिलेली आहे. परीक्षेचं स्वरूप एकदा आपण बघून घेऊयात. गट ब गट क वर्गातील जी पदे भरण्यात येणार आहेत. तर बघा गाईज 100 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी जे प्रश्न आहेत ते तुम्हाला येथे असणार आहेत. MCQ स्वरूपात असणार आहे. 2 तासाचं टायमिंग असणार आहे. अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, कोर्ट लिपिक यांच्यासाठी विषय बघा मराठी 15 क्वेश्चन्स, इंग्रजी 15 क्वेश्चन्स, सामान्य ज्ञान 15 क्वेश्चन्स, बौद्धिक चाचणी 15 क्वेश्चन्स आणि विधी संबंधित 40 प्रश्न. तर अशा पद्धतीने मराठी आणि इंग्रजी माध्यमात हे तुमचे विधी संबंधित पार्ट सोडला तर मराठी इंग्रजी पार्ट असणार आहे. मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे चारही सब्जेक्ट तुम्हाला बायलँग्वेज भेटणार आहे. विधी संबंधित जो पार्ट आहे तो इंग्रजी लँग्वेजमध्ये असेल. तर अशा पद्धतीने 100 प्रश्न असणार आहेत आणि गुण मात्र प्रत्येक प्रश्नाला 2 असणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीने 200 गुणांची परीक्षा तुमची होईल. 2 तासाचं टायमिंग. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पार्ट इथे तुम्हाला बघायला भेटेल. आता उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी यांच्यासाठी बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी प्रत्येकी 15 प्रश्न आणि अग्निशमन संबंधित 40 प्रश्न 80 गुणांसाठी असेल. हे पेपर जे आहे ते पूर्ण मराठी व इंग्रजी असे बायलँग्वेज भेटतील आणि 100 प्रश्न 200 गुण तुम्हाला इथे भेटतील. 2 तासाचं टायमिंग दिलं जाईल. बाकी उद्यान अधीक्षक, सहाय्यक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर यांच्यामध्ये बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी 15 प्रश्न प्रत्येकी अशा पद्धतीने 60 प्रश्न 120 मार्कासाठी आणि राहिलेला जो 40 प्रश्नांचा पार्ट आहे तो हॉर्टिकल्चर आणि फॉरेस्ट्री संबंधित असतील. 40 प्रश्न 80 गुणांसाठी. त्यानंतर ॲनिमल कीपर जे आहेत त्याच्यामध्ये बघा पशुवैद्यकीय संबंधित 40 प्रश्न असणार आहेत. बाकी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हा पार्ट जो आहे तो प्रत्येक परीक्षेसाठी प्रत्येक पोस्टसाठी सेम असणारच आहे. मराठी इंग्रजीमध्ये हा पार्ट उपलब्ध होईल. आता लिपिक पदाची जी परीक्षा होईल त्याच्यामध्ये मात्र थोडंसं चेंजेस आहे बघा. बाकी ठिकाणी आपण जे 4 सब्जेक्ट होते मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे 15 प्रश्न प्रत्येकी आपल्याला बघायला भेटले होते. लिपिक पदासाठी फक्त चेंजेस आहेत इथे, ज्यामध्ये तुम्हाला मराठी 25 प्रश्न, इंग्रजी 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी 25 प्रश्न असे मराठी व इंग्रजी बायलँग्वेज पेपर भेटेल. 100 प्रश्न 200 गुण आणि 2 तासाचा टायमिंग असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा असेल, 12वीचा दर्जा या लिपिक पदांसाठी असेल. ठीक आहे. बाकी जर आपण बघायला गेलो समाजसेवक, आरोग्य निरीक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत यांच्यासाठी मात्र मराठी 15 प्रश्न,
इंग्रजी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी 15 प्रश्न, असे 60 प्रश्नांचा हा पार्ट असणार आहे 120 मार्कासाठी. आणि प्रत्येक पदानुसार तिथे प्रोफेशनल नॉलेजचा पार्ट असणार आहे. बघा, समाजसेवकसाठी समाजसेवक अभ्यासक्रमाशी संबंधित 40 प्रश्न होतील. आरोग्य निरीक्षकसाठी स्वच्छता आणि आरोग्य संबंधित 40 प्रश्न असेल. स्थापत्य अभियांत्रिकेसाठी तांत्रिक विषयाशी संबंधित 40 प्रश्न असेल. कनिष्ठ अभियंत्यासाठी बघा अभियांत्रिकी विषयांशी संबंधित 40 प्रश्न असतील. तर असे प्रोफेशनल नॉलेजचा पार्ट देखील तिथे असणार आहे. 40 प्रश्न 80 मार्क्स असेल. ओके, तर हे जे पूर्ण पार्ट आहे, कशा पद्धतीने आपली परीक्षा होईल, ऑनलाईन पद्धतीने होईल, किती सब्जेक्ट्स असणार आहेत, किती मार्कासाठी असणार आहेत, ही जी पूर्ण माहिती जी होती ती मी तुम्हाला इथे दिलेली आहे. तर गाईज बघा, जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत आणि जे इलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत ते प्रत्येकाने या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी भरती होते त्याच्यासाठी अप्लाय जरूर करा. आणि तयारी करण्यासाठी अड्डा 24/7 मराठी या यूट्यूब चॅनलला जॉईन जरूर राहा. आणि बघा, आपण पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जशी नवीन बॅच आणलेली आहे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी देखील आपण विशेष बॅच इथे लॉन्च करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सर्व सब्जेक्ट्स आपण इथे कवर करून देणार आहोत. तर अशी जी बॅच आहे ती adda247.com या संकेतस्थळावर किंवा adda247 ॲपमध्ये तुम्हाला जरूर भेटेल. ठीक आहे, तर गाईज या बॅचला तुम्ही जॉईन होऊन तुमची जी तयारी जी आहे ती परिपूर्णरित्या करू शकता. चला, तर जसं पुणे महानगरपालिकेसाठी ऑल सब्जेक्ट्स कवर करणारे 100+ लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेसवाली बॅच आणली आपण, तसेच PCMC पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशनसाठी देखील आपण नवीन बॅच जरूर आणणारच आहोत, ज्यामध्ये तुमचं सहभाग जर तुम्ही पार्टिसिपेट होत आहे किंवा तुम्ही या बॅचेस खरेदी करताय तर तुमची तयारी जी आहे ती खूप चांगल्या रीतीने जरूर होईल. महाराष्ट्र महापॅक विद्यार्थ्यांना ही बॅच जी आहे PCMC तसेच PMC ही महापॅकमध्येच इन्क्लुडेड असणार आहे. तर जे 12 महिन्याचं जे महापॅक आहे ते आजच्या दिवशी तुम्ही Y208 या कोडचा वापर करून जवळपास 2250 रुपयामध्ये 2250 रुपयाच्या आसपास तुम्ही मिळवू शकता. तर गाईज विचार नक्की करा आणि नक्की या महापॅकला जॉईन व्हा. तर आजच्या दिवशी तेच थांबूयात. थँक्स फॉर वॉचिंग adda247 मराठी यूट्यूब चॅनल. थँक्यू सो मच गाईज. जय हिंद, जय महाराष्ट्र. जब जॉब चाहिए सरकारी तो इंडिया करे अड्डा 24/7 पर तैयारी. अड्डा 24/7, इंडिया नंबर 1 गवर्नमेंट जॉब प्रिपरेशन ऐप.